चला तयार झालं का रे पिंट्या? नावे जमातील लिहा पटपट. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लक्षात आहे ना आता? प्रत्यक्ष म्हणजे उत्पादन करते वेळेस आणि अप्रत्यक्ष म्हणजे उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी म्हणता. पहिलं पद काय बोंबला बरं? कुठं आहे क्वेश्चन माझं? स्कंद. पण कंसात काय म्हटले बरं? प्रारंभ आहे ना. प्रारंभ कंपल्सरी कुठे येते बरं? दाखवा मग. प्रारंभन स्कंद किती बरं? 65,000. नेक्स्ट. हां प्राप्यपत्र. प्राप्याचा अर्थ ये नाही बिलाचं. मग आपली काय असेल? दाखवा मग. प्राप्यपत्र. इनर काउंटर बर गुड. किती? 28,000. नेक्स्ट बोंबला मोठ्यानं. वा 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 वा. मजुरी व वेतन. सुरुवात कशाने झाले बरं? मग मजुरीनं जर म्हटलं तर प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? प्रत्यक्ष म्हणजे उत्पादन करते वेळेस. आणि सुरुवात जर वेतन जर झालं तर त्याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष. आणि ते कुठं दाखवायचं मग? नफा तोट्याला. आता सुरुवात आपली कशाने आहे? मजुरीनं. मग कुठं दाखवू मी आता ते? व्यापारला. दाखवा मग. मजुरी आणि वेतन. मजुरी आणि वेतन किती बोंबला? 9,000. कळकले तर की चॅप्टर पाठीमागे बघा नो. नेक्स्ट पद कोणतं आहे बरं? विविध ऋणको. ऋणको काय असते आपली? दाखवा मग. संपत्तीला विविध ऋणको. इनर काउंटर बर. इनर किती? 1,32,500. पण प्राप्यपत्राची एक संभावना होती बघा खालची. एकदा नीट वाचा बरं. काय म्हटले? अनादरित म्हटले का? अनादरित म्हटल्यावर ऋणकोर परत एकदा टिक करा. ऋणकोर आता किती टिक झाले बरं आपले? 2. आणखीन एक करा टिक. 3 झालेत का? अच्छा माझ्या सांगण्यातून 2 सांगितलं होतं म्हणून. मग याला किती वेळी सोडायचे आपल्याला? 6. नंतर नेक्स्ट. बुडीत कर्ज 5 पांडवामधला आहे का? मग तेरीच्या कोणत्या साईडला येईल? आपलं नफा तोटीच्या. दाखवा मग. बुडीत कर्ज किती? 1,000. इनरला दाखवलं तरी चालतंय किंवा आउटरला दाखवलं तरी चालतंय. नेक्स्ट. खरेदी कंपल्सरी कुठे येते बरं? व्यापारच्या. दाखवा मग. खरेदी. इनर काउंटर बर किती? 1,48,000. खाऊन आला असाल जरा मोठ्यानं बोंबला. नेक्स्ट. डुगडुगी काय असते आपली? दाखवा मग. मोटार गाडी. बोंबला. इनर काउंटर. आउटरला 68,000. नेक्स्ट. यंत्र काय असते आपली? संपत्ती. दाखवा. मुलांचा आवाज येत नाही रे मला. किती? 1,14,800. मुलींपेक्षा पुढे आपण राहायचं असते र. हा नेक्स्ट. अंकेक्षण शुल्क. अंकेक्षक कुणाला म्हणतो आपण? ऑडिटरला. ऑडिटरची फीस रोज उठून देताव का? नाही. मग ती कधी महिन्याला किंवा वर्षाला देणार ना. मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? मग व्यापार का नफा तोटा? दाखवा मग. अंकेक्षक शुल्क. बोंबला. इनर काउंटर. आउटर 1,200. नेक्स्ट. विक्री परत कशातून वजा? विक्रीमधून. मग आता विक्री खरेदी व्यापारच्या नावेला आहे तर विक्री व्यापारच्या जमाला. विक्री त्याच्यातून वजा परत 2,000 इनरला. नेक्स्ट. कसर 5 पांडवामधलं चाले ना. मग आता ती 5 पण तेरीच्या कोणत्या साईडला आहे बरं? मग नफा तोट्याच्या नावेला. दाखवा मग. नफा तोट्याच्या नावेला. कसर किती? 2,300. नावेला याला याचा अर्थ दिलो का आपण? आपल्याला मिळाले. दिलं. नावे बाजू खर्चाची असते आणि जमा बाजू ही उत्पन्नाची असते. नेक्स्ट. इमारत का बँक? इमारत काय असते? दाखवा मग. इमारत किती? इनर काउंटर. इनर. त्याला असं थुका लावून टिक केला असाल तर त्याला इनरला दाखवा. नसेल तर आउटरला दाखवा. नेक्स्ट. बँकेतील रोख काय असते आपली? दाखवा मग. बँक किती?
12,000 12,000. हा नेक्स्ट. गुंतवणूक काय असते? संपत्ती. गुंतवणूक पण किती टक्के? त्याच्या अगोदर लिहा 10%. 10% गुंतवणूक. इनरलाच ना किती? 20,000. 10% त्याच्यावर काय काढायचं आपल्याला? व्याज. नेक्स्ट. जाहिरात रोज उठून करतो का? मग महिन्याला किंवा वर्षालाच असतं ना. मग प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? व्यापाराला दाखवू का नफा तोट्याला दाखवू? गुड, दाखवा मग जाहिरात. इनर काउंटरला? इनरला किती? 4,500. हा नेक्स्ट. अधिकार शुल्क. अधिकार शुल्कला इंग्लिशमध्ये काय म्हणतो म्हटलं आपण? रॉयल्टी. काय म्हणतो त्याला? रॉयल्टी. रॉयल्टी कधी भरलं जाते म्हणतो आपण? वर्षाच्या? दोनच ऑप्शन आहेत, एक तर वर्षाला तर म्हणा किंवा सुरुवातीला तर म्हणा, आहे की नाही? लक्ष द्या मुलं. काय म्हटलो आपण शब्द? रॉयल्टी. काय म्हटलो? रॉयल्टी. अजय देवगणचा ब्रँड माहिती आहे ना? रॉयल स्टॅग. दारू भेटते माहिती आहे की? अरे जात जाऊ कधी तर बिअर बारवर. रॉयल स्टॅग. मला सांगा, दारू खाल्ल्यानंतर पिली जाते का त्याच्या अगोदर पिली जाते? बरं, दारू खाण्याच्या अगोदर टॉनिक मारतो आणि मगच पुन्हा आपण खाताव ना. म्हणजे कधी आपलं कार्यक्रम होईल बरं? हे खाण्याच्या अगोदरच होईल, नंतर न होईल का? नाही. मग दारू आपण कधी पेलोय? अगोदर पेलो ना. मग अगोदर म्हटल्यानंतर प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? प्रत्यक्ष. जेवण करून कोण दारू पिते का? नाही, अगोदर असतं. मग त्याला काय म्हणायचं आपल्याला? प्रत्यक्ष. मग प्रत्यक्ष म्हणजे व्यापारच्या नावेला. दाखवा मग. अधिकार शुल्क किती? 3,000. जरा अनुभव ठेवत जावा जरा. नको त्या गोष्टीचा अनुभव आहे आम्हाला, आहे की नाही? नंतर नेक्स्ट. कोणती? संपली? एवढंच आहेत ना. ओके. पण अधिकार शुल्क पद ध्यानात राहील तर की दारूचं नाव ध्यानात ठेवा. रॉयल स्टॅग आहे आपलं ब्रँड, नंबर 1चं ब्रँड आहे. नंतर नेक्स्ट. आता जमाची जमाला दुसरीकडे देयताला. बोंबला. हा, राखीव निधी. राखीव निधी कुठे येते म्हणतो आपण? देयताला. कुठली का दिदी असणार? कुठली का दिदी असणार? ते कुठे येणार? दिदी देयताला. कारण आज ना उद्या दिदीला काहीतरी आपल्याला द्यावं लागते का नाही? ओके. निधी म्हणजेच दिदी. आणि दिदीचे प्रकार किती आहेत म्हणतो आपण? राखीव निधी, सामान्य निधी आणि संचित निधी. आलं लक्षात? निधी कुठे इथे आहे? देयताला इथे आहे. दाखवा मग. राखीव निधी 14,500. आउटर ना. हा. नेक्स्ट काय बरं? भांडे कंपल्सरी कुठे येतात बरं आपले? देताला. भांडी द्यावं लागते का नाही लग्नात आपल्याला? हा, भांडवल. आता कोणा आहेत बरं इथं? हा, लोकांवर दया करा आणि त्यांना क्षमा करा. हा, दयाभाऊचं किती आहे? 1,60,000. आणि क्षमा वहिनीचं 1,20,000. इनरला दाखवलो ना. प्रत्येकाला पट्टाभर रान सोडा. 4-4 ओळी. नेक्स्ट. हा, धनी कुठे येते? देयताला. धनी कुणाला म्हणतात आपल्या भाषेत? तुला आहे का? किती? 98,000. आपल्या भाषेमध्ये धनी कुणाला म्हणतो आपण? आपल्या मिस्टरांना. बरोबर ना. हा, नंतर नेक्स्ट. विक्री. विक्री आता पद लिहिलं, त्याची अमाऊंट लिहायचे किती बरं? मायच्यानं सांगतो इथं का माझं पुस्तक नाही, सिरियल न सांगा. तुम्ही सांगाला तर मी ऐकून इथं लिहायला लाव. काय बरं? संशयित कर्जनिधी संभोग 5 पानांमधलंच आहे ना. मग तेरीच्या जर समजा नावेला असेल तर नफातोटीच्या नावेला, आणि जमाला असेल तर नफातोटीच्या जमाला. दाखवा मग इथं. संभोग किती? 1,800. दाखवलो. आता इथं चुकाले म्हणून म्हणचाल, मी रिपीट सांगतो बा. एकतर संभोग तुम्ही जमाला जरी दाखवला तरी चालते, किंवा इकडं समजा इकडं कोणत्या साईडला आता सध्या ती जमाला आहे, जमाला प्लसमध्ये अमाऊंट आहे ना. इकडून जमेकडून इकडं नावेला जाते वेळेस काय होईल बरं? ते मायनस होत असते. आपण समीकरणांमध्ये शिकलाव का नाही? किंवा गुणाकार इकडं असेल तर इकडे जाते वेळेस भागाकार होते त्या पद्धतीनं. आता सध्या इकडे कसं आहे बरं? ती प्लसमध्ये आहे. मग इकडे जाते वेळेस काय होईल बरं? ते मायनस. मग समजा इकडे घेऊन तुम्ही संभोगमधून मायनस पण करू शकतात. आलं लक्षात?
पण मी सध्या काय सांगतोय तुम्हाला सरळ सरळ लिहा, त्या आपल्याला शुद्ध नफा तेच आहे, ते बदल होत नाही. नंतर नेक्स्ट बोंबला विक्री. विक्री पद लिहिलो किती बरं 2,85,500. त्याच्यातून वजा करून लगेच आउटरला काढायचं ना, एकच समान आहे ना. हां किती येते बरं 2,83,500. 2 समान असतील तर इनरला दाखवायचं, नसेल तर डायरेक्ट आउटरला. नेक्स्ट अदत्त मजुरी. नुसतं मजुरी म्हटले का इथं आता सध्या नाही. अदत्त याचा अर्थ काय म्हणतो आपण देणं. देणं म्हणली असती द्यावं लागेल का नाही आपल्याला, दाखव मग इकडे दे त्याला. अदत्त मजुरी किती फक्त. नेक्स्ट खरेदी परत. खरेदी परत नेहमी कशातून वजा केलं जातं खरेदीमधून. करा मग मायनस भरत या परत किती 4,000 ले. मग आउटरला 1,44,000 किंवा 44,000 काय म्हणायचे तुमच्या इच्छेनुसार म्हणा. नेक्स्ट कसर. आता 5 पांडवामधलंच आहे ना. तेरीच्या नावेला होतं तर एका नावेला पण कसर आले. आता जमाला आहे तर जमाला. जमाला आले याचा अर्थ कसर दिलो का मिळालं. मिळालं किती 1,800च का. नेक्स्ट झालं कुठे येते का नाही. आता नंतर आता कोणते समावना बघायचे म्हणतो आपण गुपित समावना. गुपित समावना कशावर चेक करा. जाहिरात आणि गुंतवणूक. पहिलं कशाचं बघायचं जाहिरातीचं बघायचं ना बा. आता जाहिरात मला अगोदर पुस्तकात कसं आहे सांगा. इनरला जाहिरात कंसात 9 महिने ना. ओके किती रुपये अमाऊंट आहे बरं 4,500. आता आजचे बच्चे इकडे लक्ष देतील माझ्याकडं. आपण काय म्हणतो एका वर्षात किती महिने असतात 12 महिने असतात बरोबर आहे ना. आपण नेहमी खाते किती महिन्याचे तयार करायला लाव 12 महिन्याचे म्हणजे एका वर्षाचे तयार करायला लाव. मान्य इथपर्यंत. आता इथं जाहिरात पण अगोदर आपण बघा कसले क्वेश्चन येतो 2 वर्ष आणि 3 वर्षासाठी म्हणजे आपण प्रत्येक वेळेस आगाऊ केलेलंच खर्च होतं पूर्वदत्त निघत होतं. पण आता इथं काय म्हणते कंसात बरं 9च महिने. एका वर्षात किती महिने 12 महिने. इथं किती म्हटलंय 9 म्हटलंय म्हणजेच अजून किती द्यायचं आहे आपल्याला 3 महिन्याचं. कसं निघाले लक्षात येईल ना. आपण 9 महिन्याची किती दिलाव 4,500 दिलाव. अजून किती महिन्यात द्यायचे आपल्याला. मग 3 महिन्याची अमाऊंट किती येईल बघावं लागेल का नाही आपल्याला बरोबर आहे. मग ती 3 महिन्याचं बघण्यासाठी अगोदर आपल्याला महिन्याला किती येते ती काढून घ्यायचे. महिन्याला किती येते ती बघा बरं. आता हो का 9 महिन्यासाठी मी किती दिलाव म्हणजे महिन्याला किती येते तर भागिले 9. 9चा पाडा येते हा हो का 9 1 9 5 45 म्हणजे किती आलं बरं महिन्याला 500. किती महिन्याचं द्यायचंय गुणुले 3 बरोबर 1,500. ओके आलं. आता 1,500 रुपये द्यायचेत ना. द्यायचेत म्हणल्यानंतर आपलं खर्च वाढेल. मग संबंधित पदामध्ये प्लस का मायनस प्लस. मग द्यायचे म्हणले सगळं देयता का संपत्ती देयताला दाखवा. मग इथं प्लस अदत्त किती बरं 1,500. आउटरला 6,000 बरोबर ना. मग आता 1,500 द्यायचे तर नफा तोट्याच्या कुठं आले ते नावेला. तर इकडं कुठे येईल बरं अदत्त. पण कशाचं द्यायचंय जाहिरात किती 1,500 आलं. नेक्स्ट चालू ना बघा. वर्किंग नोट लिहून घे. जाहिरात कंसात 9 महिने दमानी चालू तर आपल्याला काय काही नाही. वर्किंग नोट कधी पण विथ लिहितं लिहायचं बघा. क्वेश्चन आन्सर कुठं आहे तुझं हां येऊ इथं वर्किंग नोट लिहायचं आणि पूर्ण 1 पेज लागतं. प्रत्येकाच तिथले तिथं ठेवायचं आणि जे बेरीज वजाबाकी करताव ना ते शेवटच्या पानावर करायचं. ओके झालं. आता नंतर काय म्हटलं बरं आपल्याला हे पुसू ना. हां नेक्स्ट अजून गुपित समावून कशावर आहे बरं आपली गुंतवणूक. पण किती टक्के म्हटले बरं 10% गुंतवणूक बरोबर आहे. कंसात तारीख दिली का ह्या तारखेपासून घेतला. जर समजा ती 1 ऑक्टोबर किंवा 1 जानेवारी जर म्हटलं तर तिथून 31 मार्च पण किती महिने होतात तेवढ्याच महिन्याचा आपण काढत असतो. इथं तारीख दिली नाही याचा अर्थ पूर्ण 1 वर्ष झाले आपल्याला घेऊन. किती वर्ष झाले पूर्ण 1 वर्ष झाले. मग आता गुंतवणूक टोटल अमाऊंट किती आहे बरं आपली
20,000 काढा मग एका वर्किंग नोटमध्ये 20,000 गुणिले किती टक्के 10 भागिले 100 10% म्हणजे किती झिरो कट करून उत्तर सांगायचंय. एक झिरो कट करून किती येते 2,000 पर्सेंटेजनुसार काढलेलं आपण काय म्हणतो कधी पण एका वर्षाचंच असते आणि ऑलरेडी आपलं वर्षाचं निघालं ना. किती निघाले बरं 2,000. मग 10% गुंतवणुकीवर काय द्यायचं आपल्याला व्याज. बरोबर आहे ना द्यायचं म्हणतोय आपल्याला मिळणार आहे आपल्याला मिळणार आहे. लिहून घ्या अगोदर वर्किंग नोट झालं. मग आता व्याज नेहमी प्लस करतो म्हटलो का मायनस बरं प्लस आणि कसर नेहमी हे मायनस करता म्हणतो आपण. मग आता हे व्याज त्याच्यात प्लस करू का मायनस करू प्लस करा मग का याच्यात अगोदर प्लस व्याज किती बर 2,000 प्लस करून आउटरला 22,000 आलं. आता याचं दुसरा इफेक्ट पार्ट नाहीत आपल्याला पण आता इफेक्ट तयार करायचे कसं आहे का कोणत्या बाजूला केला बरी संपत्ती बाजूला. संपत्ती बाजूस प्लस केला का मायनस केला म्हणजे संपत्ती वाढली का कमी झाली आहे. मग संपत्ती वाढल्यास आपलं खर्च का उत्पन्न मग उत्पन्न म्हणल्यास नफा तोटा खात्याच्या जमा बाजू दाखवा. मग किती टक्के कशावर गुंतवणुकीवर व्याज गुंतवणुकीवर व्याज किती बोंबला 2,000 झालं पुसू.